जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बाई कुठं ठेवली होती ना भेंडी. सगळी मिळमिळीत झाली. गुड मॉर्निंग ऑरेंज सासू. काल मला तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे प्राऊडली की मी ते जे स्पायडर वेब्स होते ना सगळीकडे जळमाट ते मी सगळं क्लीन केलंय हॅपीली. ते बाथरूम मध्ये होते ते कोण काढणार ग? मी आता पाहिली तिथे बाथरूम मध्ये आहेत ती. पण यू सेड की घरातले काढायचे जळमाट. आणि मग घरामध्येच येतं ना बाथरूम का आपलं बाहेर असते का बाथरूम? तू ते नॉट फेअर ऑरेंज सासू. तुम्ही सांगितलं होतं ते सगळं काय काय गोंधळ लावलाय सकाळी सकाळी. अरे ही सांगितलं होतं राधिकाने सगळी जळमट काढायची म्हणून. तर हिने बाथरूम मधली जळमट साफच नाही केली. मला म्हणते बाथरूम का घरामध्ये येतं का म्हणे? बाथरूम तर घरामध्ये येत नाही ना म्हणे. तुम्ही तर फक्त घरातली सांगितली होती म्हणे. सी गॅरी आता मी ऑरेंज सासूनी मला सांगितलं होतं हॉलचं काढ, किचनचं काढ, बेडरूमचं काढ. मी सगळं साफ केलं तर एवढं फक्त बाथरूमचं नाही केलं तर किती बोलतात त्या मला. एक मिनिट आई, अगं काय तू पण इतकं काय करतेस? आणि सन्या तूही जरा शांत हो बरं. काय करा ना काहीतरी मॅनेज थोडंसं. शांत व्हा. चला सकाळी सकाळी उगीच भांडू नका. चला मी निघा. अरे मी ब्रेकफास्ट आणि टी केलाय तुझ्यासाठी. नाही मला ऑलरेडी उशीर झालाय. आज बरीच काम आहे. व्हॉट इज दिस यार? आई थांब जरा तू. इथे मला घाई झाली. ऑलरेडी उशीर झालाय बच्चा. आज शनाया आज नको. मी नंतर खातो. नको ना गॅरी असं करू. ते सगळं वेस्ट जाईल यार. नको ना प्लीज. तुम्ही खा ना. मला उशीर झाला. ऐक ना मला तू ते तिकडे बरोबर मी निघतो. तू नंतर मला ते मसाला फॅक्टरीला जायचं. मला ड्रॉप कर ना गॅरी. मसाला फॅक्टरीत जाते. आधी वेळ लावणार देव जाणे. मला बघायचंच आहे गॅरी कुठे जातोय ते. आज मला चेक केलंच पाहिजे. का ग बाई कुठे झाली तू? आई अगं काय भैताड बिजली आहे का बाई? कुठेही जाते बाई. आता इथे होती आता राधिकाला सांगितलं पाहिजे बाई फोन कर. नको बाई तिला आधीच ताप आहे खूप आणि बरीचा ताप नको. आणि मग काय इतकी मजा आली तुला सांगतो. काय बेत केला होता हिनं जेवणाचा. अगं मीच यांना म्हटलं हे बघ एरवी कधी कुणाला मुद्दाम करून खायला घालायचा योग येत नाही. भाजी आमटी केली तरी काय एवढी एवढी वाटीभर आणून देते मी इथे. म्हटलं काहीतरी गोडाधोडाचं करूया. सगळ्यांना पोटभर जेवताना बघून इतका आनंद मिळाला म्हणून सांगू. हो ना सुबोधलाही खरं तर जेवायचं होतं. उगाच आडेवेडे घेत होता. म्हणायचं आपला मला इकडे जायचंय तिकडे जायचंय. म्हटलं नाही जेवायला बस. शेवटी रेवतीही बसली. ह्यांच्या पुढे दोघांचंही चालत नाही. बरोबर आहे. मग नेहाबाई तर एकदम खुश असतील ना? अरे म्हणजे काय नेहाबाई आजीवर खुश आणि आजीबाई माझ्यावर खुश.